नमस्कार, योगिताज व्लॉग्समध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मिरच्यांच्या व्हेरायटी आणि मिरच्यांचे काय गुणधर्म आहेत, कोणती मिरची कोणत्या मसाल्यासाठी उपयोगी ठरणार आहे, त्याचे गुणधर्म काय आहेत, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर संपूर्ण व्हिडिओ नक्की पाहायचा। बघा, मस्त लाल लाल अशा मिरच्या रेडी आहेत। नवीन मिरच्या आलेल्या आहेत बाजारात आणि कशा मस्त झणझणीत असा आपला मसाला रेडी होणार आहे। तर आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत ह्याचं उपयोग काय होतो मसाल्यामध्ये आणि कोणती मिरची कशी आहे। तर ही आहे काश्मीरी मिरची। ही पहा अशा प्रकारे असते, थोडीशी अशी पसरट असते आणि रंग बघा हिचा कसा आहे, मला दाखवते जवळ। आणि ही महाग असते थोडीशी। आपल्याला जर मसाल्यामध्ये कलर हवा असेल, रंग हवा असेल, तर ह्याचा थोडासा प्रमाणात वापर करायचा आहे, जास्त नाही, कारण मसाला मग जास्त टिकणार नाही आहे। आणि ही फक्त रंगासाठी वापरतात काश्मीरी मिरची। आणि ही आहे बेडगी मिरची। बेडगी मिरची थोडीशी ही काश्मीरी बघा अशी आहे, पण ही बेडगी मिरची लांबट येते आणि ह्याचा म्हणजे दिसायला सेम असतात, पण बेडगी मिरची लांबट असते। अशा प्रकारे सगळ्या ह्या देठ काढलेल्या मिरच्या आहेत स्टोर्समध्ये। तर ही जी मिरची आहेत ही स्वादाला आणि मसाल्याला जो पदार्थाला चव उत्तम आणते, म्हणून बेडगी मिरचीचा वापर होतो। 2-4 प्रकारच्या बेडगी मिरची असतात आपल्याला आपल्या बजेटप्रमाणे आणि आपल्याला हव्या तशा आपण मार्केटमधून मिरच्या घेत असतो। तर बेडगी मिरचीचं आपण चवीसाठी स्वादासाठी वापर करतो। थोडीशी ही तिखटाला सुद्धा थोडीशी असते, लवंगी इतकी नसते। ही आहे आपली मस्त रंगासाठी वापरण्यात येणारी काश्मीरी मिरची। लवंगी मिरची कोल्हापूरची। अनेक राज्यातून लवंगी मिरची येत असते आणि लवंगी मिरचीमध्ये पण 1-2 व्हरायट्या असतात। तर अशा प्रकारे ही असते, एवढीशी छोटीशी आहे आणि बघा रंग कसा आहे याचा, थोडासा रंग असा ऑरेंज सारखा असतो बघा, लालसर। आणि ही लवंगी मिरची इतकी झणझणीत असते ना, मसाल्यामध्ये तिखटाचं प्रमाण ही मिरची लागते। तिखटपणा हवा असते कोणाकोणाला, म्हणजे विदर्भातल्या लोकांना तिखटपणा आणण्यासाठी जास्त प्रमाणात ते लोक ह्याचा वापर करतात। त्याच्यासोबत मग तीळ खोबरं वाटून ही मसाला बनवतात काही ठिकाणी। प्रत्येक ठिकाणचा मसाला वेगळा असतो, घाटी मसाला, मालवणी मसाला, आगरी मसाला, पण प्रत्येक मसाल्यामध्ये मला वाटतं ही लवंगी मिरची लज्जत आणते, तिखटपणा आणते। कारण नॉनव्हेजचे पदार्थ वगैरे बनण्यासाठी ह्या मिरची ही मसाल्यामध्ये हवीच। तर लवंगी मिरची ही तिखटासाठी वापरली जाते। तर ही कर्नाटक राज्यातून, हुबळी राज्यातून अशा अनेक भागातून ही मिरची येत असते। तर ही अशा प्रकारे झणझणीत आपली लवंगी मिरची। ही मिरची ही तिखटपणा आणण्यासाठी मसाल्यामध्ये वापरतातच। ही आहे गंटूर मिरची आणि ही अशा प्रकारे असते, पाहू शकता। ही देठ काढलेल्या मिरच्या आपण पाहतोय। तर ह्या स्टोअरमध्ये तुम्ही पाहाल तर तुम्हाला देठ काढून मिरच्या मिळणार आहेत। आणि नवीन आता बाजारात मिरच्या आलेल्या आहेत, फ्रेश स्टॉक आहे, तर लवकर या। मिरचीचा भाव साधारणच आहे। पण पुढच्या व्हिडिओमध्ये मिरचीचा भाव आणि मसाले कसे प्रकारे तयार करायचे हे आपण पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ फक्त आपण मिरच्यांबद्दल जाणून घेतो आहोत। तर ही गंटूर मिरची म्हणतात, ती अशा पद्धतीने आहे। आणि ही जी आहे ना, ही गावरान मिरची आहे। म्हणजे ज्यांना लवंगी मिरचीचा वापर करायचा नाही आहे, कोणाकोणाला तिखटपणा नको आहे, कोणाकोणाला त्रास होतो, तर ती लोक ही प्रमाणात घेऊन ह्या दोन्ही प्रकारच्या मिरच्या किंवा याच्यातली एखादी मिरची वापरू शकतात। म्हणजे ही तिखटपणा मर्यादित आहे, याच्यामध्ये मीडियम तिखटपणा येतो। तर ही आहे गंटूर मिरची, ही आहे गावरान पटना। एक वेगळ्याच प्रकारची मिरची आहे पहा, म्हणजे काश्मीरी मिरचीच्या आसपास येते, पण तशी नाही आहे, कलर तसा नाही आहे, एकदम अशी प्लेन अशी आहे, पाहू शकता। त्याला रेशमपट्टी अशी म्हणतात आणि गुजरातमध्ये प्रामुख्याने ती वापरली जाते, वापर होतो। आणि आचारसाठी म्हणजे लोणच्यासाठी याचा वापर केला जातो। ती अशा प्रकारे असते। आणि ही याला बोलतात रेशमपट्टी, ही बोर मिरची, ही आहे संकेश्वरी मिरची। अशा पद्धतीने असते, थोडीशी बघा वाकडी तिकडी अशी आहे आणि मसाल्यामध्ये वापरली जाते। कुठल्याही विदर्भात, कोकणामध्ये, कुठल्याही महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी ही संकेश्वरी मसाल्यामध्ये वापरली जाते। याच्याने मसाल्याचा स्वाद वाढतो आणि पदार्थ जेव्हा बनवतो त्याचा स्वाद राखला जातो। तर अशा प्रकारे ही संकेश्वरी मिरची, पण जास्त प्रमाणात ही घ्यायची नाही, कारण मसाला मग जास्त टिकत नाही।
ही अशी येते ती लांबट आकाराची, ती संकेश्वरी. ही संकेश्वरीमध्ये व्हेरायटी असते, ती जाड संकेश्वरी आहे. आता काही ठिकाणी आपण मसाला करायला जातो आणि मिरच्या घेत असतो, तर मिरच्या कोणाकोणाला माहीत नसतात. तर म्हणून मी हा मुद्दा व्हिडिओ शेअर करत आहे, तुम्हाला फायदेशीर होईल असं. तर आपण काश्मीरी ही जी मिरची आहे, कधी कधी काय होतं, काश्मीरी मिरचीचं जे बजेट म्हणजे जास्त किंमत आहे असते, तर आपल्याला मसाल्यामध्ये वापरताना मग काही लोक फसवतात. ही जी आहे ही जण काय करतात, दुकानदार लोक आपल्याला विकताना ही काश्मीरी म्हणून विकतात. आपल्याला माहीत नसते मिरची कशी आहे, कोणती नक्की आहे. त्याच्या बघा आसपास ही थोडीशी मिळती जुळती आहे. म्हणून तुम्ही जरासा सावधानता बाळगा यावर्षी जर मसाला करत असाल तर. बघा थोडासा म्हणजे अशा प्रकारे विकली जाते आणि आपण फसलो जातो. तर अशा प्रकारे तुम्ही यंदा आता मसाला करणार असाल तर तुम्हाला मिरच्या कशा आहेत त्याचं कलर, रंग, स्वाद असा तुम्ही राखा आणि चांगल्या ठिकाणी मसाला करायला जा आणि एन्जॉय करा. तर ही आहे संकेश्वरी मिरची. अशा पद्धतीने असते, थोडीशी बघा वाकडी तिकडी अशी आहे आणि मसाल्यामध्ये वापरली जाते. कुठल्याही विदर्भात, कोकणामध्ये, कुठल्याही महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी ही संकेश्वरी मसाल्यामध्ये वापरली जाते. याच्याने मसाल्याचा स्वाद वाढतो आणि पदार्थ जेव्हा बनवतो त्याचा स्वाद राखला जातो. तर अशा प्रकारे ही संकेश्वरी मिरची. पण जास्त प्रमाणात ही घ्यायची नाही, कारण मसाला मग जास्त टिकत नाही. आपली संकेश्वरी मिरची. मिरच्यांमध्ये अनेक प्रकार येतात, म्हणजे तुम्हाला चांगल्या दर्जाची, उत्तम दर्जाची मिरची ही मी आता दाखवते ती, तशीच मग हलक्या प्रतीची जवळच्या राज्यातून अनेक ठिकाणं येत असते. आपल्या बजेटप्रमाणे आपण मिरच्या घेऊन आपण मसाले करत असतो. हा हा हा, ही बोरं नाही बरं का, ही आहे बोर मिरची. तुम्हाला वाटलं असेल बोरं आहेत, पण किती सुंदर अशी दिसते ना. तर ही खास करून म्हणजे तुम्ही तर्रीमध्ये टाकाल ना फोडणीला, तर खूप सुरेख रंग पण आणते आणि दिसायलाही आपला पदार्थ सुंदर बनतो. ही सांबार किंवा इतर तडक्यामध्ये यूज करतात, प्रामुख्याने हॉटेलमध्ये याचा वापर करतात. ही आहे आपली मस्त रंगासाठी वापरण्यात येणारी काश्मीरी मिरची. तर यंदाचे आपण मसाला मार्केटमध्ये मिरच्या येत चालल्या आहेत. आपण आलो आशापुरा स्टोर्समध्ये, ठाणा मार्केटमध्ये, आणि लास्ट इयर पण आपण इथला व्हिडिओ बनवला होता खास. त्यांच्याकडे चांगल्या उत्तम दर्जाच्या मिरच्या मिळतात आणि त्यांच्याचकडे दुकानात बसून मी मस्त मिरच्या तुमच्याशी शेअर करते की कोणती मिरची कशी आहे. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा. ज्यांना मिरच्यांचा दर्जा किंवा मिरच्यांबद्दल माहिती नसेल तर त्यांना हा उपयोगी व्हिडिओ होणार आहे. तर तुम्हाला यंदाचा मिरचीचा भाव वगैरे आपण पुढच्या व्हिडिओतून पाहणारच आहोत, आणि कुठे उत्तम दर्जाची आणि होलसेल भावात आपल्याला मिरची मिळणार आहे, आपल्या मसाल्यासाठी कसे गरम मसाले मिळणार आहे, हा पुढचा व्हिडिओ पण आपल्याला मी नक्कीच शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ आजचा मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.